जयसिंगपुरातील दत्त शासकीय पतसंस्थेत 7.5 कोटींचा अपहार. कर्जदारांना संस्थेच्या निधीचे नियमबाह्य कर्ज वाटप करून 7,56,56,117 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील श्री दत्त शासकीय आणि निमशासकीय सेवकांचे सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आणि शाखाधिकाऱ्यांसह कर्जदारांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेच्या शिल्लक रकमेचा स्वतःसाठी वापर करून आरोपींनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी लेखापरीक्षक सुभाष दादासाहेब देशमुख, राहणार शिरोळ यांनी तक्रार दिली आहे. दरम्यान अपहाराची व्याप्ती मोठी असल्यानं हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार महादेव तराळ, राहणार 12वी गल्ली जयसिंगपूर, संचालक प्रमोद मनोहर जाधव, राहणार 2री गल्ली जयसिंगपूर, बाळासो दत्तू लोहार, राहणार अतिग्रे, तालुका हातकणंगले, संचालिका रेखा महादेव तराळ, राहणार हेरवाड, तालुका शिरोळ, कर्जदार अनिल बाळासो घोलप, राहणार हेरवाड, तालुका शिरोळ, कर्जदार रावसाहेब भूपाल कोळी, राहणार शाहूनगर जयसिंगपूर, कर्जदार वैशाली अनिल कुमार तराळ, राहणार 12वी गल्ली जयसिंगपूर, कर्जदार मृत महादेव भाऊ तराळ, राहणार हेरवाड, तालुका शिरोळ, व्यवस्थापक राजीव गणपत कोळी, राहणार चिपरी, तालुका शिरोळ आणि शाखाधिकारी इंद्रजित महादेव जाधव, राहणार उदगाव, तालुका शिरोळ अशी आरोपींची नावे असून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. केके न्यूज साठी शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.